नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी बनवते एक वेगळ्या पद्धतीची पोळी। तर त्यासाठी मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घालते, त्यानंतर 1 चमचा साखर, पिठी साखर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे। जर आपण रोज रोज नेहमी एकसारखी पोळी खाऊन कंटाळलं असेल तर अशा प्रकारे नक्की एकदा बनवून बघायला हरकत नाही आणि तुम्हालाही नक्की आवडेल। तर यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे दही घालते आणि 1 चमचा तेल घालते आणि या सगळ्याला आपण व्यवस्थित पाणी घालून मळून घेणार आहोत। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। अशा प्रकारे पोळी एकदम मऊ लुसलुशीत होते आणि चवीलाही एकदम वेगळी मस्त लागते। अशा प्रकारे मी पहिला सुकं मळून घेते आणि यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालून याची कणिक मळून घेते व्यवस्थित। हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित त्याला पाणी घालून मळून घेते। तर कणिक मळून झालेली आहे। मी हाताला थोडंसं तेल लावून कणिक परत एकदा मळून घेतलेली आहे। अशा प्रकारे मऊसूत कणिक मळायची आहे। आता मी याचा एक पेढा बनवून घेते। हे बघा, अशा प्रकारे आता याला आपण सुका पीठ लावून लाटून घेऊया याची एक पोळी। आपल्या चॅनलवर पहिला चपातीची आणि पराठ्याची रेसिपी उपलब्ध आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। पोळी लाटून झाली, मी याला आता बटर लावून घेतलेलं आहे आणि याला परत असं फोल्ड करून परत याचा एक गोळा बनवून याला लाटून घेते। अशा प्रकारे जर आपण पोळी लाटली तर पोळी मस्त टम फुगते। हे बघा, अशा प्रकारे मी लाटून घेते व्यवस्थित। जास्त पातळ नाही लाटायची आहे, मीडियम मध्ये लाटायची आहे, कारण जर आपण जास्ती पोळी पातळ लाटली तर पोळी फुगणार नाही। हे बघा, पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे। आता यावरती मी थोडीशी राई घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि याला परत एकदा लाटून घेते। हलक्या हाताने करायचं आहे आणि याला आता आपण शेकून घेणार आहोत। तर मी पॅन गरम केला, त्यावरती मी पोळी टाकलेली आहे। आता याच्या दोन्ही बाजूंनी आपण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंना बटर व्यवस्थित लावून घेते। बटर आपलं दोन्ही बाजूंनी लावून झालेलं आहे। तर पोळी बघा किती मस्त फुगलेली आहे एकदम। आपली पोळी एकदम तयार झालेली आहे। आता याला मी काढून घेते। हे बघा किती मस्त दिसते एकदम। हे बघा किती मऊसूत झालेली आहे, एकदम मस्त दिसते पण आहे आणि चवीला सुद्धा मस्त आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।